मित्रांनो, एखाद्या चिमुकल्या कीटकापासून रेशमासारखी चैनीची आणि तलम वस्तू कशी काय तयार होऊ शकते याची तुम्ही कधी कल्पना केली आहे का? इतकं सौंदर्य आणि डौल एखाद्या छोट्याशा जीवापासून मिळतं हे विचार करायला गेलं तर खरोखर थक्क करणार आहे. मानवाला ही प्रक्रिया कशी उमजली असेल? निसर्गासोबत काम करून आपण एक साध्या गोष्टीचं इतक्या विलक्षण गोष्टीत कसं रूपांतर करायला शिकलो असू? विचार करा. यातल्या प्रत्येक टप्प्याचा विचार केला की आश्चर्य वाटतं. कारण रेशमासारखी मौल्यवान वस्तू तयार करण्यासाठी प्रत्येक टप्पा अत्यंत विचारपूर्वक नियोजित केलेला असतो. निसर्गामध्ये अजून अशी कोणती गुपिते असतील जी आपल्या शोधाची वाट बघत असतील, असाही प्रश्न मनाला पडतो. चला तर मग आता या प्रक्रियेत खोलवर शिरूया आणि रेशीम उत्पादन नेमकं कसं करतात ते बघूया. रेशीम उत्पादनामध्ये शेतकरी नियंत्रित वातावरणात रेशीम किड्यांच्या पूर्ण जीवनचक्राचे काळजीपूर्वक व्यवस्थापन करतात. इंग्लिशमध्ये याला सेरिकल्चर असं म्हणतात आणि मराठीमध्ये रेशीम उद्योग किंवा रेशीम कीटक पालन असं सुद्धा म्हणतात. याची सुरुवात तेव्हा होते जेव्हा एक मादी रेशीम कीटक किंवा रेशीम पतंग शेकडो अंडी घालते. ही अंडी योग्य तापमानात आणि आर्द्रता असलेल्या स्वच्छ निरोगी परिस्थितीत ठेवली जातात. ही सगळी काळजी शेतकरी घेतात आणि जेव्हा हवामान उबदार होतं तेव्हा त्या अंड्यांमधून अळ्या बाहेर पडतात आणि त्यांच्या वाढीच्या पुढच्या टप्प्यासाठी तयार होतात. मग आता पुढची अवस्था म्हणजे अळी अवस्था. आता या टप्प्यामध्ये या अळ्यांचं पालनपोषण करणं हे शेतकऱ्याचं काम असतं. मग आता असं आहे की रेशीम उत्पादनासोबतच शेतकऱ्यांकडे सहसा तुतीची लागवड करण्यासाठी मोठी शेतं असतात. आता शेतकऱ्यांकडे ही इतकी मोठी शेतं असण्याचं काय कारण असेल? कारण हे जे रेशीम किडे असतात ते खाण्याच्या बाबतीत खूप हट्टी असतात. त्यांचे फारच नखरे असतात बरं का. ते फक्त ही तुतीचीच पानं खातात आणि इतर कुठल्याही पदार्थाला स्पर्शसुद्धा करत नाही. तुतीच्या पानांमधून त्या किड्यांना जीवनसत्व, प्रथिनं आणि इतर सगळे पोषक तत्व सगळं काही मिळतं आणि हे सगळं या रेशीम किड्यांच्या पूर्ण वाढीसाठी आवश्यक असतं आणि पुरेसं सुद्धा असतं. आणि विशेष म्हणजे रेशीम किड्यांना पाण्याची सुद्धा गरज नसते. तुतीच्या पानांमधून जो काही ओलावा त्यांना मिळेल तेवढा त्यांना पुरेसा असतो. तर मग अशा या अळ्या किंवा रेशीम कीटक अंड्यातून बाहेर आले की त्या अळ्यांना किंवा ज्याला आपण सामान्यतः सुरवंट म्हणतो त्यांना काळजीपूर्वक बांबूच्या ट्रेवर ठेवलं जातं आणि इथून खरं काम सुरू होतं. शेतकरी हे त्यांना पुढचे 25 ते 30 दिवस रात्र ताजे आणि पूर्ण वाढलेले तुतीचे पान सतत खायला देतात आणि या छोट्याशा भुकेल्या अळ्या ही पानं सतत खातही राहतात. त्यांच्या आकारात लक्षणीय वाढ होते आणि त्या त्यांच्या जीवनचक्राच्या पुढच्या टप्प्यासाठी तयार होतात. जेव्हा यांची पूर्ण वाढ होते तेव्हा ते स्वतःभोवती कोश तयार करतात. या टप्प्यामध्ये शेतकरी त्यांना तुतीची पानं देणं सुद्धा बंद करतात. आता या टप्प्यावर शेतकरी या अळ्यांना कुकून फार्म किंवा समजा कोशांचं शेत किंवा कोश केंद्र या ठिकाणी हलवतात किंवा स्थलांतरित करतात. आता कोश केंद्र किंवा कुकून फार्म म्हणजे नक्की काय? कोश केंद्र म्हणजे या सुरवंटांना आपले कोश तयार करण्यासाठी तयार केलेलं एक अनुकूल वातावरण. जसं की आपण इथे पाहू शकतो. या टप्प्यावर सुरवंटांना किंवा या अळ्यांना विशेष रचनेमध्ये हलवलं जातं. ही रचना बांबूंनी किंवा अगदी दोऱ्यांनी सुद्धा बनवलेली असू शकते. शेतकरी या कामासाठी विविध प्रकारच्या रचनांचा वापर करतात. या अळ्यांना त्यांचे कोश तयार करण्याचे मोठे काम करायचे असते ना, म्हणून मग त्यांना चांगली आरामदायी जागा उपलब्ध करून देणं हा यामागचा मुख्य उद्देश असतो. आणि इथे जादू सुरू होते. हे सुरवंट रेशमाचे धागे स्रवतात आणि स्वतःभोवती एक संरक्षक कोश विणतात. इथे सुद्धा शेतकऱ्यांची महत्त्वाची भूमिका असते. शेतकरी या कुकून फार्ममध्ये इतर कुठल्या कीटकांचा हल्ला होऊ नये याची सुद्धा काळजी घेतात आणि या अळ्यांना आपली जादू दाखवता येईल अशा प्रकारचं वातावरण इथे राखून ठेवतात. अशी योग्य परिस्थिती निर्माण केल्यामुळे सुरवंटाचे कोश उत्तमपणे तयार होऊ शकतात. मग आता इथे कोश तयार होण्याची प्रक्रिया पूर्ण झाली की हे सुरवंट बाहेर येण्यापूर्वीच कोशांची काळजीपूर्वक काढणी केली जाते. ठीक आहे, हे सगळे कोश गोळा केले जातात. कारण जर ते सुरवंट कोशातून बाहेर पडले तर रेशमाच्या धाग्याचे नुकसान होऊ शकते.
हे सगळे कोश गोळा केल्यानंतर त्यांना वाळवलं जातं. त्यामुळे आतमध्ये असणाऱ्या अळीचा मृत्यू होतो. लांब आणि न तुटलेला रेशमी धागा टिकवून ठेवण्यासाठी हे कोश वाळवले जातात. रेशीम उत्पादनाच्या पुढच्या टप्प्यांसाठी आणि रेशीम उत्तम स्थितीत राहील याची खात्री करण्यासाठी ही पायरी अत्यंत महत्त्वाची असते. यानंतर कोशातून रेशमाचे धागे काळजीपूर्वक बाहेर काढले जातात. हे धागे नंतर हव्या त्या छट्या मिळवण्यासाठी सुंदर रंगांमध्ये रंगवले जातात. शेवटी रंगवलेल्या दोऱ्यांची कताई केली जाते आणि रेशमी सूत तयार करण्यासाठी त्यावर पुढची प्रक्रिया केली जाते. आपल्याला आवडणारं रेशीम कापड तयार करण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात याचा विचारही करणं आश्चर्यकारक आहे, नाही का? छोटूशा अळीपासून ते तयार रेशमी वस्त्रापर्यंतचा प्रत्येक टप्पा अतिशय काळजीपूर्वक आणि अचूकपणे करावा लागतो. मग आता या व्हिडिओचा एक झटपट सारांश बघूया. रेशीम किड्यांपासून तंतू बनवण्यापर्यंतची रेशीम उत्पादनाची प्रक्रिया ही एक अत्यंत रंजक आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. आपण इथे पाहू शकतो त्याप्रमाणे यासाठी खूप काळजी, अचूकता, अनुभव आणि कौशल्याची गरज असते. माती पतंगाने घातलेल्या शेकडो अंड्यांपासून ह्याची सुरुवात होते. नंतर या अंड्यांमधून अळ्या बाहेर निघतात. ह्या अळ्यांना मलबेरीची किंवा तुतीची पाने सतत खाऊ घातली जातात 20 ते 25 दिवसांपर्यंत. नंतर त्यांची पुरेशी वाढ झाली की त्यांना कोश केंद्रामध्ये किंवा कुकून फार्ममध्ये हलवलं जातं, जिथे ते स्वतःभोवती कोश तयार करतात. कोश तयार झाल्यानंतर ते सगळे कोश गोळा केले जातात. सगळे गोळा केलेले कोश नंतर वाळवले जातात, ज्यामुळे आतमध्ये राहणारी अळी नष्ट होऊन जाते. हा टप्पा रेशमाचा धागा टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असतो. कोश वाळल्यानंतर पुढचा टप्पा म्हणजे रेशिमाचा धागा काढणे. हे धागे नंतर हवा तो रंग देण्यासाठी रंगवले जातात. रंगवण्याच्या प्रक्रियेनंतर रेशमाची कताई करून सूत तयार केलं जातं. शेवटी या सुताचा वापर सगळ्या प्रकारच्या सुंदर रेशमी वस्तू बनवण्यासाठी केला जाऊ शकतो. तर मग रेशमासारखी अशी मऊ आणि चैनीची गोष्ट बनवण्यासाठी किती कष्ट घ्यावे लागतात हे आता आपण या व्हिडिओमध्ये शिकलो आहे, हो की नाही? या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.